डोंबिवली MIDCमध्ये झालेला स्फोट किती भीषण होता, त्याची तीव्रता किती होती, हे सगळं आपल्याला ही दृश्य पाहिल्यानंतर लक्षात येईल। ज्या ठिकाणी आग लागली होती, ज्या ठिकाणी स्फोट झाला होता, त्याच्या काहीच अंतरावरती हे एक गोडाऊन आहे। या गोडाऊनमधली दृश्य बघितली तर आपल्याला कळून येईल की हा स्फोट किती तीव्र होता, याचा आवाज किती मोठा होता आणि त्यानंतर ह्या काही अंतरावर असलेल्या गोडाऊनची कशी अवस्था झालेली आहे। टू व्हीलरचं हे सगळं गोडाऊन आहे, नवीनच असं हे गोडाऊन आहे आणि यामध्ये असलेल्या सगळ्या ज्या आहेत काचा सगळ्या फुटलेल्या आहेत। या गोडाऊनचं बरंचसं नुकसान झालेलं आहे। सगळ्या काचांचा खच जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय। आपण ही दृश्य बघितली तर गोडाऊनचे जे सगळे पत्रे आहेत ते उडालेले आहेत, काचा फुटलेल्या आहेत आणि खाली जमिनीवर जिथे पाहिल तिथे आपल्याला या सगळ्या काचांचा खच पडलेला पाहायला मिळतोय। काहीच अंतरावरती हे सगळं असणारं गोडाऊन आहे आणि या सगळ्या काचांचे तुकडे आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळे पत्रे जे आहेत ते उडून या ठिकाणी ह्या सगळ्या परिसरामध्ये पडलेले आहेत। ही दृश्य बघा, आपण या ठिकाणी पाहायला मिळेल की कशा पद्धतीने ह्या सगळ्या काचा फुटलेल्या आहेत। काचांचा सगळा खच जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। मोठा असं गोडाऊन आहे आणि या गोडाऊनपासून काहीच अंतरावरती ही सगळी भीषण जी आहे ती घटना घडलेली आहे। आगीचे लोळ जे आहे ते अद्यापही या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। दुपारच्या सुमारास हा सगळा स्फोट झाला। स्फोट हा स्थानिक जे सांगतात त्यानुसार मोठा आवाज झाला आणि त्या आवाजाच्या परिणामाने सगळ्या काचा ज्या आहेत त्या फुटलेल्या पाहायला मिळतात। हे सगळं मोठं गोडाऊन आपण पाहतोय आणि या सगळ्या गोडाऊनच्या परिसरामध्ये ह्या सगळ्या काचा ज्या आहेत त्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहे। हे सगळे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी काम करणारे काही कर्मचारी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न करूया। हे गोडाऊन बघू शकता तुम्ही कशा पद्धतीचे हे सगळं गोडाऊन आहे आणि सगळ्या काचा ज्या आहेत त्या अस्तव्यस्त पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आहे। इकडे देखील सगळ्या काचा पाहायला मिळतात आहे। काही कारणास्तव हे सगळे कर्मचारी आता बोलत नाही आहेत, मात्र नुकसान जे आहे ते प्रचंड झालेलं आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतं। फक्त याच ठिकाणी नाही तर आसपास रहिवासी परिसर आहे, रहिवासी इमारती आहेत, त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। स्थानिक जे आहेत ते आता या सगळ्या संदर्भात बोलतात आहे, प्रतिक्रिया व्यक्त करतात आहे। पण कल्पना करा की हे सगळं नुकसान पाहून किती तीव्र आणि भीषण असा हा स्फोट झाला असेल। फक्त आज झालेला हा स्फोट नाही तर साधारण 2016च्या आसपास देखील अशाच पद्धतीची घटना डोंबिवली परिसरात घडली होती आणि त्यावेळी देखील अशाच पद्धतीचा परिणाम जो आहे तो आसपासच्या इमारतींवरती किंवा जे काही कमर्शियल ठिकाणं होती त्या ठिकाणी पाहायला मिळतो। या सगळ्या काचांचा खच आपण पाहताय, तीव्रता आता पाहतात आहे। सगळ्या गोष्टींची आता चौकशी केली जाते आणि प्रामुख्याने ही घटना जी आहे किंवा आग जी आहे ती शमवण्याचा किंवा आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो सगळ्याच यंत्रणांकडून सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पानवलकरसह देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, डोंबिवली।